नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटचे स्टेटमेंट कसे डाउनलोड करू शकता। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचे आहे। यानंतर तुम्हाला झेन लाईफ बँक ऑफ महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करायचे आहे। यासाठी तुम्हाला तुमची इंटरनेट बँकिंग ही चालू करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा खाते नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। आता तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। आता तुम्हाला स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी इथे दिसेल अकाउंट इन्फो, तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे। आता तुम्हाला इथे दिसेल व्ह्यू डाउनलोड स्टेटमेंट, आपल्याला यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेटमेंट मागच्या महिन्याचं हवे आहे किंवा शेवटच्या 3 महिन्याचं हवे आहे किंवा 6 महिन्याचं किंवा या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे कस्टम डेटचं हवे आहे, ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, खाली इथे डाउनलोडचं बटन दिसेल, तुम्हाला डाउनलोड वरती क्लिक करायचे आहे। डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर आपलं हे बँकेचं स्टेटमेंट डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस येईल। आता तुम्हाला हे स्टेटमेंट ओपन करण्यासाठी अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे व्हॉट्सअप वरती क्लिक करायचे आहे आणि हे स्टेटमेंट तुम्हाला तुमच्याच नंबरला किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीच्या नंबरला पाठवायचे आहे। याला पाठवल्यानंतर तुमच्या समोर हे असं स्टेटमेंट दिसेल, तुम्हाला याला सेंड करायचं आहे। याला सेंड केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे येथे क्लिक करून तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्राचं स्टेटमेंट बघू शकता। जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा।